सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. याच दरम्यान क्रिकेट हा धर्म मानणारं व्यक्तिमत्व आपण पाहतोय. खरं तर पालकमंत्री प्रीमियर लीगचे एक दमदार यशस्वी आयोजक दीपकदादा चव्हाण यांचं आगमन झालं. विनंती आपण या मंचावरती आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत. 39 धावांची खेळी करणारा खेळाडू रोहन बनवडे ठरलाय या मॅचचा मार्दा मॅच. चला ऑरेंज कॅच देखील ऑरेंज कॅप देखील आपण द्यायचंय रोहनला. कारण 128 धावा आहेत. दीपकदादा चव्हाण यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण ती कॅप रोहनला सुपूर्द करा. ₹11,000 कॅश प्राइज आले. पालकमंत्री प्रीमियर लीगचे आयोजक आमचे दीपकदादा चव्हाण त्यांच्या माध्यमातून. परंतु कॅश प्राइज असं आहे, मिडल स्टिक उखाडली पाहिजे, मधल्या स्टंपवरती चेंडू आदळला पाहिजे आणि मधला स्टंपच इथे मात्र उडला पाहिजे. त्यावेळेस तुम्हाला ते ₹11,000 देण्यात येतील. याची आपण नोंद घ्यायची आहे. विकेट हॅट्रिक देखील झाली पाहिजे आणि मधला स्टंप इथे मात्र उडला पाहिजे, याची देखील नोंद घ्यायची आहे. येस, कारण एका काळचे जुळे जात ते फास्टर गोलंदाज आहेत दीपकदादा चव्हाण. त्यामुळे त्यांनी षटकाराला पारितोषिक लाभलं नाही आहे, त्यांनी विकेट हॅट्रिकला पारितोषिक लाभलं, कारण ते स्वतः गोलंदाज आहेत. त्यामुळे आता मधला स्टंप उडवा 3 वेळा सलग आणि त्यानंतर ₹11,000 तुम्ही घेऊन जा, असं त्यांनी सांगितलंय. कारण स्वतः ते पालकमंत्री प्रीमियर लीगचे आयोजक आहेत, यशस्वी आयोजक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. क्रिकेटवरती त्यांचं भरपूर प्रेम आहे. उद्योग क्षेत्रामध्ये हे नाव मोठं आहे आणि आज देखील तुम्ही पाहता वेळात वेळ काढून ते मात्र या स्पर्धेमध्ये जोडले गेलेत. परवाच्या दिवशी ते आमच्या समोरच्या ट्रॉफीमध्ये जोडले गेले होते. बदलापूर मानकुले येते, खरबई येते. स्वागत आहे आपलं. चला मॅचला सुरुवात करा, अधिकचा वेळ खर्च करू नका.
थँक्यू सो मच. पुन्हा एकदा आपण जाऊयात सेमीफायनल बनला. आता सुरुवात झाली. एका बाजूला तुम्ही पाहताय मदरच्या आतमध्ये मोरे आले पण हा संघ खेळणार तर त्यांच्या विरोधात तुम्ही पाहताय एक ताकदवर टीम रिहांश वॉरियर्स. या दोन टीमच्या दरम्यान तुम्हाला आता एक मोठी मॅच पाहायला मिळेल. संध्याकाळच्या सत्रामध्ये जमलेला तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करू एक मोठी मॅच तुम्हाला जरूर पाहायला मिळते. मोठा सामना आता तुम्हाला पाहायला मिळेल. सेमीफायनल बन आपण एन्जॉय करताय आज. भरपूर चांगला क्रिकेट काराव टीमच्या माध्यमातून आपण साधताना पाहिलाय. लीग भरवण्यामागचं कारण काय असतं तर ग्रामीण गटातून ज्यावेळेस तुमचा संघ खेळत असतो मोठमोठी स्पर्धा त्या स्पर्धेमध्ये तुम्हाला एखादा यंगस्टर खेळाडू मिळत असतो आणि याच लीगमधून आपल्याला नवीन नवीन खेळाडूचा क्रिकेट पाहायला मिळतोय आणि त्यातूनच सिलेक्शन देखील होतोय. आणि आज देखील आपण पाहतोय या 2 दिवसाची लीग जरूर आहे परंतु एका 2-3 खेळाडू आपल्याला या लीग मधून मिळतील सिद्धिविनायक काराव संघासाठी यात शंकाच नाही आहे. निखिल शेलवेले असतील त्यानंतर विकी बरोटे असतील यांच्या नेतृत्वाखाली संघ नेहमीच खेळत असतो परंतु आज त्यांना इथून 1-2-3 खेळाडू मिळणार आहेत याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. सामन्याला सुरुवात दोन्ही टीमला विश्वास द बेस्ट बोथ टीम शो द गुड गेम शो द क्वालिटी क्रिकेट. पहिला बॉल इनफिल्डच्या वरनं घेतला क्षेत्ररक्षक उपस्थित आणि आता पहिल्या बॉलवरती तुम्ही पाहताय मैदान सोडावं लागेल फलंदाज बाद. सागर आणि कुणाल ही जोडी आपण जरूर पाहिली परंतु पहिल्या बरोबर आता मैदान सोडलाय सागरनं फलंदाज बाद. 3 बॉल 3 षटकारासाठी रोहित कडव यांच्याकडून 1,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. 3 बॉल 3 सिक्सरसाठी रोहित कडव यांच्याकडून 1,000 रुपयाचा कॅश प्राइज आणि 3 चौकारासाठी सलग 3 चौकार जर मारले तर 500 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. रोहित कडव जे संघ मालक आहेत टीम रिहांश वॉरियर्स या संघाचे. इथे मात्र पुन्हा एकदा अपील 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 परंतु पंच सहमत नाहीयेत. पंचांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न जरूर होता टीम मोरे आले पण या संघाचं परंतु पंचांचा आदर त्यांनी केला आणि त्यामुळेच की काय आता डॉट बॉलची समाप्ती होत असताना सलग 2 बॉल आता डॉट तुम्हाला पाहायला मिळतील. रिहाज वारियर्स विरोधात तुम्ही पाहता मोरे 11 या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. इथे देखील बिगिट करण्याचा प्रयत्न सलग 3रा बॉल डॉट पाहायला मिळेल का पाहावं लागेल अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली आणि आता तुम्ही पाहता एका धाब्याच्या साथीनं संघाचं अकाउंट इथे ओपन होत असताना टीम रिहांश वॉरियर्स हा संघ मैदानाच्या मध्ये खेळतोय गोरदा सज्ज होतोय. इथे देखील पुढे सरसावले होते पुन्हा एकदा हलवा बाटक खेळण्याचा प्रयत्न फसला आणि इथे डॉट बॉलची समाप्ती. इथे देखील अपील तर झाली आहे बॉल मात्र दरम्यानला ट्रॅबल होतोय दरम्यान लाईक बाईच सिंगल धाव आता धावफलकावरती जोडली जाईल. षटक क्रमांक पहिला घेऊन आला क्षेत्ररक्षण यशचं आपण पाहिलं त्यामध्ये चेंडूला आतमध्ये ढकलला दरम्यान षटकार त्याने वाचवलाय आणि आपल्या संघासाठी काही धाबा देखील वाचवल्यात. इथे धावा आता मिळतील कारण थ्रो थोडासा खराब आला आणि टोटल 3 धाबा इथे मिळणार.
इथे देखील फटका तर चांगला होता, परंतु एक चिकी सिंगल मिळेल, सिंगलपेक्षा जास्त काही नसणार. आणि धावफलक 6 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं. 6 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या आणि आता षटक क्रमांक दुसरं घेऊन गोलंदाज सुद्धा रोहन येतोय. रोहन बनवटे ऑरेंज कॅप त्याच्या डोक्यावरती आहे, कारण सर्वाधिक धाबा 128 धाबा त्याच्या या मॅचमध्ये आपण पाहिलं, त्या स्पर्धेमध्ये पाहिल्यात. गोलंदाज सज्ज होत असताना प्रत्येक ओव्हर तुम्हाला 5 ओव्हरची प्रत्येक मॅच पाहायला मिळेल. इथे फटका चांगला आहे. पहिला बॉल ऑन साईडला खेचून मारला स्कोअर लेगला. बॉल निघून चालला एका टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. इथे देखील पुन्हा एकदा अपील आणि अखेर मैदानात सोडावा लागेल. एक चौकार जरूर आला, परंतु पुढच्याच बॉलवरती विकेट संपादित करत असताना परंतु बाद. इथे देखील ऑन द टॉस खेळण्याचा प्रयत्न पंचाकडे पाहिलं होतं अशा पद्धतीने, परंतु पंच सहमत नव्हते आणि दरम्यान डॉटबॉलची समाप्ती होत असताना या बळाला देखील यष्टीरक्षक बीट झाला. थर्माला खेळाडू बीट दरम्यान एक चिकी सिंगल इथे मिळते. खरं तर धावफलक तुम्ही पाहता सिंगलच्या साथीने पुढे सरकेल. एकीवर 11-11 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे. तुम्ही पाहता रोहन गोलंदाजी करतो आतापर्यंत त्याने धाबा कमीत कमी खर्च केल्यात या मॅच मध्ये.
एक मोठा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. खरं तर टॉस जिंकला टीम मोर्या इलेव्हन या संघाने निर्णय क्षणाचा विलंब न करता घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा. इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी. यावेळेस मात्र टीम रिहान्श वॉरियर्सच्या संघाला आणि आतापर्यंत मी म्हणेन पूर्णपणे मोठा फटका खेचून दिला नाहीये या मॅचमध्ये. रोहननं आज मात्र दिवसभरामध्ये चांगली कामगिरी केली आहे. या स्पर्धेमध्ये 128 धावा त्याने कुठून काढल्यात. चांगली बॅटिंग त्याची आपल्याला जरूर पाहायला मिळाली. त्यानंतर निखिल शेरवळेचा खेळ आपण पाहिला. इथे देखील पुश करो और खुश रहो ही परिस्थिती आपण पाहतोय, परंतु फटका फसला जरूर होता. एक सिंगल एक पटी दुसरीचा प्रयत्न चालवला, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न फसतोय आणि इथे बाल बाल बचावले गेले. नाराज आहेत स्वतःच्या कामगिरीवरती, कारण गॅप शोधायची होती. परफेक्ट बॉल बॅटवरती नव्हता, त्यामुळेच की काय आता इथे 2 धाबा देखील एकपटल्या गेल्यात या मॅचमध्ये आणि त्याच 2 धाब्याच्या साथीने धावफलक 13 या आकड्यावरती तुम्हाला पार मिळेल. 5 षटकाची मॅच आहे. कमीत कमी इथे मात्र 7 धाबा बनवावा लागतील, कारण बॅटिंग लाईन भरपूर खोलवर आहे. टीम मोर्या इलेव्हन या संघाचं आज अर्धशतक देखील झळकावलंय. रोहनच्या माध्यमातून चांगली बॅटिंग तिने आज दिवसभरामध्ये केली आहे आणि मागील मॅचमध्ये देखील आम्ही पाहिलं. यावेळेस मात्र रायझिंग स्टार बदलापूर आणि त्यानंतर सिद्धिविनायक काराव असा प्रेक्षणीय सामना रमला होता. त्यावेळेस देखील फक्त गॅप शोधण्याचं काम केलं होतं रोहननं आणि त्या मॅचमध्ये देखील भरपूर चांगली बॅटिंग त्यांनी केली होती. परंतु आता या मॅचमध्ये गोलंदाजी चांगली झाली आहे. दुसऱ्या डावामध्ये बॅटिंग कशा प्रकारे होईल हे देखील आपण जरूर पाहणार आहोत. परंतु आतापर्यंत या मॅचमध्ये गोलंदाजी करत असताना आपल्या नावाची छाप सोडली आहे रोहनच्या माध्यमातून. दोन्ही ऑफिशियल पंच 2 दिवस या स्पर्धेमध्ये भरपूर चांगला कार्य. मग कुणालजी पेंटकर असतील त्यांच्या साथीने तुम्ही पाहताय मद्राशामध्ये तरुण सर आहेत. दोन्ही नामांकित पंच म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. चांगला क्रिकेट दोन्ही संघाच्या माध्यमातून आपण पाहिला. एक बदलापूर संघासाठी, बदलापूर गावासाठी कित्येक वर्ष बदलापूर गावासाठी त्यांनी योगदान दिलं आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज चौक या टीमसाठी देखील कित्येक वर्ष तरुण यांचा क्रिकेट आपण पाहिलाय. परंतु आज या स्पर्धेमध्ये पंचाच्या भूमिकेत आपल्या नावाची छाप सोडत असताना एक सिंगल धाव इथे देखील जोडली जाते. झेल जसा निसरला तसा सुनील यांचा आवाज आला आ करून, कारण त्यांना देखील आता ते देखील कोणत्या तरी एका संघाला सपोर्ट करतात. आवाज आला ज्याप्रमाणे वाटतं रिहान्श वॉरियर्स या संघाला ते सपोर्ट करतात. परंतु मागील मॅचमध्ये त्यांचा झेल जर निसरला नसता तर सामना जिंकला असता टीम ओमसाई इलेव्हन या संघाला. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, दुधारी अस्त्र चालवायचं होतं. बॅट बॉलचा संपर्क नव्हता दरम्यान इथे फरदच बाद होतोय. गरज होती का हा प्रश्न जरूर निर्माण झालाय. परंतु क्रिकेटचा खेळ आहे. ज्यावेळेस सीधी उंगली से घी नाही निकलता त्यावेळेस उंगली टेढ़ी करावी लागते आणि तोच प्रयत्न फसला. अखेर परतावं लागेल माघारी. फरदच बाद. नवीन बॅटर प्रकाश आले. पहिलाच बॉल यॉर्करचा वापर करण्यात आला आणि हलक्या हाताने डक्कलला सन्मान केलं चेंडूचं. प्रकाशच्या माध्यमातून एक सिंगल धावी तिथे की जोडली जाईल आणि त्या संघाच्या जोरावरती आता धावफलक 15 धावा. दिवेश आलेत षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी. टू गो. 2 बॉलचा खेळ अजून शिल्लक या मॅच मध्ये. थोडासा कुठेतरी बॅटिंग करत असताना पिछाडीवरती पडलाय संघ रिहान्श वॉरियर्स. इथे फटका चांगला आहे. धावा देखील चांगला मिळतील का पाहावा लागेल. क्रिकेटच्या या खेळामध्ये फुटबॉल स्टाईलनं बॉलला अडवलाय. बचाव पवित्रा घेत असताना परंतु धावा मिळतील किती तर एक सिंगल धाव फलकावरती जोडली गेली या मॅच मध्ये. समीकरण तुम्ही पाहताय आता धावा इथे मात्र येत आहेत. धावा येणं जरूर आहे, कारण 7 धावा बनायला संभ्या या मॅच मध्ये. फुलटॉस होता. कंट्रोल शॉट तुम्हाला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे त्यांच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसवतोय. या फटक्यामध्ये ताकद बिलकुल नव्हती. जर ताकद लावली असती तर हा बॉल भरपूर दुरून आणावा लागला असता. परंतु फरदच प्रकाशला आता परतावं लागेल माघारी. फरदच बाद.
16. गणेश गणेशचा पहिला बॉल फिरून मारण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा अपील करत होते रोहन. तू पाहिलं गोलंदाजाचं कोणत्याही प्रकारचं रिॲक्शन नाहीये, त्यामुळे त्याने देखील काढता पाऊल घेतला. अन्यथा अपील केली होती, कारण सीमारेषेवरून मी म्हणेन आय थिंक रोहनला आवाज आला होता बॅटची कडा आहे म्हणून. हा ट्रॅकर होता ऑन साईडला खेळता जरूर. क्षेत्ररक्षक फक्त पाहत राहील, कारण दोन क्षेत्ररक्षकाच्या मधून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर सिक्सर. एक षटकार आला आणि आता षटकाराचा सत्तर धावफलक जाऊन पोहोचलाय. इथे देखील शपथ झाले होते. क्रॉस बॅट खेचण्याचा प्रयत्न. दरम्यान एक सिंगल एक बाईच्या माध्यमातून ही सिंगल आता धावफलकावरती जोडली जाईल. 23 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या या मॅच मध्ये. कमबॅक करायचा प्रयत्न आता करतात टीम बोरिवली, पण हा संघ तुम्ही पाहताय बॅटच्या मध्ये खेळत असताना. गोरदात गणेश बॅटची कडा आहे. थडबानला खेळाडू मिस्टेक करतोय आणि एक सिंगल साहिल आहेत, जे ग्रामीण गटातून खेळत असताना तोलपाच्या भूमिकेत आम्ही त्यांना भरपूर वेळा पाहिलंय. टीम सिद्धिविनायक कारव संघासाठी चांगला खेळाडू म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो, परंतु 12वा खेळाडू असतो म्हणून त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. परंतु हाच खेळाडू स्ट्रॉंग झोन मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल, कारण त्याला आम्ही नेहमीच शुभेच्छा देत असतो. कारण खेळाची सुरुवात करत असताना प्रत्येक खेळाडू हा 12वा असतो किंवा 13वा खेळाडू असतो, त्यानंतर तो असते असते इन मध्ये येत असतो. आणि लवकर तुम्हाला साहिल देखील 11 खेळाडू मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल, या शंकात नाहीये.
गोरदा तयार. राईट मोर द विकेट. सफल झाले. यावेळेस देखील क्रॉस बॅटनं खेचण्याचा प्रयत्न फसला. रोहन प्रत्येक बरोबर ती कानमंत्र देत होते गणेशला आणि अखेर आता तो कानमंत्र इथे आपल्याला पाहायला मिळतोय सार्थ ठरत असताना. दरम्यान तुम्ही पाहताय डॉल्बॉलची समाप्ती झाली आहे. षटक क्रमांक संपन्न होतोय ते म्हणजे 14 आणि 28 धाबा. अंपायर सिग्नल नो बॉल. त्यावरती देखील एक धाव घेण्याचा प्रयत्न 1+1 अशा 2 धाबा इथे जोडल्या जातील. 22च्या स्वरूपात एक सिंगल मिळणार आहे. धाबा कशाही होत परंतु धाबा येणं जरुरी आहे. गुरुदा सज्ज होतोय. इथे देखील फटका चांगला आहे. फ्रीटचा बॉल होता त्यावरती मात्र बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार वसूल केलाय आणि याच 4 धाब्याच्या साथीने आता समीकरण धावफलक पुढे सरकेल. 34. चौतीस धाबा. इथे देखील फटका चांगला आहे. षटकार मिळेल या शंकात नाहीये. मागील बॉलवरती चौकार या बॉलवरती षटकार. यशच्या विरोधात आक्रमण. यश इथे देखील लांबून खेचण्याचा प्रयत्न होता. पंच लगेच आमच्याकडे बळलेत. पंच इशारा करतात व्हाईट बॉल. दबाव आता स्पष्ट जाणवतो यशच्या खांद्यावरती कारण एक चौकार एक षटकार त्याने खर्च केला. या वॉच मध्ये धाबा तरी जास्तीत जास्त खर्च केला कारण आपण पाहिलं धावफलक पूर्णपणे स्थिरावलं होतं आणि अशा परिस्थितीमध्ये आता धाबा येत आहेत. बॅटिंग करणारी टीम रेहान्स पारिस या संघासाठी. इथे देखील ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न होता. संपर्क नाहीये व्यवस्थित बॅट आणि बॉलचा. दरम्यान बॅटन बॅटच्या बद्दल बॉल मात्र निघू चालला असते रक्षकाचा हातामध्ये. डॉट बॉलची आता समाप्ती होत असताना तुम्ही स्पर्धा एन्जॉय करताय काराव प्रीमियर लीग सीझन 5. इथे शफल झाले. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न आधीच पण बनवलं होतं. या दिशेला फटका खेचायचा आहे आणि स्कोर लेगला अखेर बॉल डीप मध्ये जातोय. दरम्यान एक चिक सिंगल आणि धावफलक जाऊन पोहोचलाय टीमची टोटल 42. 42 वरती 5 अशी परिस्थिती तुम्हाला पाहायला मिळेल. टू टू गो. 4 बॉलचा खेळ संपन्न झाला. 2 बॉलचा खेळ शिल्लक. इथे देखील मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो मध्ये आता गोरदास यश जज करतोय आणि अखेर त्याला सफलता मिळतीये. परतावं लागेल माघारी. फलंदाज बाद.
इथे देखील बॅटची कडा आहे कॉटन बॉलच्या स्वरूपात. अजून एक धक्का लागेल आता टीम रेहान्स वॉरियर्सच्या संघाला, परंतु बाद. 42 धावा फलकावरती जोडल्या गेल्या आणि आता 43 धावांचं लक्ष तुम्हाला या मॅचमध्ये पाहायला मिळेल. आणि जशी मॅचला सुरुवात होईल त्यावेळेस मायक्रोफोनवरती जोडले जातील. याच कारावगावचा एक गौड आवाज सुनील यांना धन्यवाद. चला मॅचला होते सुरुवात. येणारे 30 चेंडू आणि गरज असेल तरी 43 धावांची ओपनिंग जोडी पाहू शकाल आपण, मनोज कांबळे आणि रोहन बनवटे. स्ट्राईकला असेल तो मनोज, नॉन स्ट्राईकला असेल तो रोहन आणि गोलंदाज असेल तो राकेश, नावाजलेला एक असा गोलंदाज. चला सामन्याला होते सुरुवात. मनोज टू राकेश पाहूया आता. पहिला चेंडू फेस करण्यासाठी आणि पहिल्या चेंडूवर येतोय एक धाव. एक धावेने संघाचा खाता ओपन झाला आणि मनोजचा सुद्धा. पाहूया आता पुन्हा एकदा गोलंदाज तयार. स्ट्राईकला असेल तो बाबू, उंचावरून मारण्याचा प्रयत्नात आणि हा येतोय दणदणीत खणखणीत असा चौकार.
पुन्हा एकदा निर्धाव असा चेंडू चांगल्या पद्धतीने टाकलेला हा. चला पुन्हा एकदा बाबू तयार आणि राकेश पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्नात जमिनीला चाललाय गुदगुद्या करत. बॉल येतोय 4 धावेंसाठी. 4 धावेने धावसंख्येत वाढ होते ती 9. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्नात आणि चालला एक फिल्डर धावतोय माग माग धावतोय आणि तो गेला चौकार. चांगले 3 बॉल 3 चौकार. मस्त बॅटिंग. आणि राख्या काय करा नाही तुझा बाबा. मम्मी घरी मॅच बघतच असेल. बोलल संध्याकाळचे काय बॉलिंग टिकले तू हा ना. जाऊन दे गडी टिकजो कवडं बॉलात ते. बाबू आहे तिकडं ऑरेंज कॅप घालून बसलाय. कसा तावा तावा नाही हिंडय तू देख आता तो. ताम कडे ताम कड तू ठीक. आता देख कसा दावडाईल. यो देख दावडायलाय आणि जेलाय होतो तो सागर दे कतरायलाय गडी 4 धावांसाठी. नको सागऱ्या धावू नको तिकडून बॉल आणजो. धाव संख्या झाली ती 17. झाला मोठा कचरा. आता आला यो कोण वतो पंखा. नको गडे डोक्यावरून जाड्या डोक्यावरून येईल पाटील हा. नीट लक्षात ठेवायचो. कचरा न कचरा होईल. एक तर आम्हाला भंगार गोला करायची पक्की सवय. वतो कोण इकडून कुणाल पिंकर पंखा पंकज कांबळे. सेमीफायनल आपण पाहू शकाल. दुसरी ओव्हर घेऊन आले तो पंकज कांबळे. स्ट्राईकला असेल तो मनोज कांबळे. पाहूया आता. उंचावरून मारण्याचा प्रयत्नात पण येतोय फिल्डर. उचलतोय फेकतोय तोपर्यंत एकच धाव पूर्ण. 1 धावेवर समाधान मानावे लागेल. सेमीफायनल दुसऱ्या तर टॉस करण्यासाठी आनंदी स्मॅशरचा कप्तान आणि ओम साई संघाचे कप्तान यायचे टॉस उडवण्यासाठी. पुन्हा एकदा चाललाय दणदणीत कणकणीत असा चौकार. सॉरी 2 धावा. टॉस उडवण्यासाठी मान्य श्री गजाननजी बनोटे यायचे आपण. पुन्हा एकदा बॅट्समन तयार.
हा काय बापरे. नो चेंडू 1+4 5 धावा. चांगल्याला जाड्या कुठून तरी बॉल पकड गेला डोक्यावरून. गेल्या 5. त्या 5 धावेने धावसंख्येत वाढ होते ती 26. आणि हा चेंडू असेल फ्रीट. पाहूया फ्रीटचा फायदा. काहीच नाही भेटला. चाललाय फेकतोय तोपर्यंत लक्ष्य येतोय, फेकतोय तोपर्यंत एकच धाव पूर्ण. 1 धावेने धावसंख्येत वाढ होते ती 27. अजूनही दुसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा हा येतोय मनोजच्या बॅटमधना. षटकार षटकार. त्या 6 धावेने धावसंख्येत वाढ होते ती 33. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. पुन्हा एकदा बापरे. तो दिन्याच्या हातात. झालाय काम फिनिश मन्याचा. 1 विकेट आत्ताशी काढली. अजूनही शेवटचा चेंडू बाकी असेल. आता मट्टागडी आलाय. हाडासारखा उंच आहे यश. आणि आल्या आल्याच तिकडं माग जगदीश पिरकड आणि मनोज पारदे होते. चांगलं असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला. आणि 1 धाव. 1 धावेने धावसंख्येत वाढ होते ती 34. 18 चेंडू आणि 9 धाव्यांची गरज. आता आलाय तो पुन्हा एकदा राकेश कांबळे गोलंदाजीसाठी. आता आलाय परत एकदा राकेश कांबळे. आणि स्ट्राईकला असेल तो यश. आता पाहूया येणारे 18 चेंडू आणि 9 धाव्यांची गरज. चल धाव 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 तिकडं धाव. पल्लायलाय गड्याला पल्लायलाय. गेला राहिला तेटच उभा. टिक पटापट टिक. होतो टिकला. आणि होतो फुलटॉस दिला आणि यो आलाय गडी यो बाहेर. 6 पहिलेच बॉल व. आता समीकरण बदललाय तो. येणारे 3 धावा पाहिजेत. 17 बॉल आणि 3 धावा. पुन्हा एकदा उंचावरून मारण्याचा प्रयत्न. झेल खाली येतोय. मनोज पारद्यांनी झेल चांगली कॅच पकडल्या. चांगला असा विकेट प्राप्त करून दिलाय. आता पाहूया पुढचा बॅट्समन कोण याची जागा भरून काढण्यासाठी. गणेश कांबळे. आता याची जागा भरून काढण्यासाठी आलाय गणेश कांबळे.
उंचावर मारण्याचा प्रयत्नात आणि येतोय जातोय कुणाल फेकतोय तोपर्यंत एकच धाव. एक धावेवर समाधान मानावे लागेल. आता समीकरण बदललंय. 2 धावांची आवश्यकता. या पुढील सामना आनंदी वर्से ओमसाई. उंचावर मारण्याचा प्रयत्नात आणि बॉल गेलाय तो सीमा रेषा बाहेर बाहेर. पहिला सामना आपल्याला क्वालिफायचा पाहायला मिळालाय तो मोर्या 11. आता पाहूया दुसरा सामना. मी आता मायक्रोफोनवर आमंत्रण करतोय तो मॅन ऑफ द मॅच रोहन बनवटे यायचं आपण आपली मॅन ऑफ द मॅच घ्यायला. आणि आता मी आमंत्रण करतोय तो मायक्रोफोनवर